काय सांगाल आमदार साहेब, आज हा जो तुमचा विजय आहे हा खूप मोठा विजय आहे. भीमाशंकर पासून जी सुरू झालेली तुमची आघाडी आहे ती शेवटपर्यंत कायम राहिली. काय सांगाल या मोठ्या विजयाबद्दल? खऱ्या अर्थानं आपलं जे दैवत आहे ते भीमाशंकर देवस्थानच आहे. भीमाशंकर पासून तर आपल्या माऊलींच्या समाधीपर्यंत खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपली जी सर्व तालुक्यातील मतदार बंधू भगिनी आहेत हे सर्वजण अनेक दिवसापासून या ठिकाणी परिवर्तनाची वाट पाहत होते आणि त्या परिवर्तनाच्या माध्यमातून सर्वपक्षीय मंडळी एकत्र आली आणि त्यांनी निर्णय घेतला की या तालुक्यामध्ये परिवर्तन करायचं. ते यशस्वी झालं. तरुणांनी सहकार्य केलं, महिलांनी केलं, ज्येष्ठांनी केलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन घडलं आणि एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सहकार्याला या ठिकाणी तालुक्यातील जनतेने न्याय दिला. हा न्याय खऱ्या अर्थानं देण्यापाठीमागचं कारण एकच की मी सुद्धा हे जे आपलं पद मिळालेलं आहे हे सर्व स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे असतील, स्वर्गीय नारायणराव पवार असतील, स्वर्गीय साहेबराव सातकर पाटील असतील, स्वर्गीय साहेबराव बुट्टे पाटील असतील, स्वर्गीय वसंतराव मांडवे असतील, कबीर बाबा असतील, वडगावकर आमदार असतील, यांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. कारण आणि त्याचबरोबर ज्या मतदारांनी या ठिकाणी हा कौल दिला त्यांच्या प्रती या ठिकाणी हे सर्वच मतदार हे भविष्यात आमदार असणार आहेत. अशा पद्धतीनं माझी भूमिका या ठिकाणी असणार आहे. बरं, काय सांगाल तुमच्या वतीने सुरुवातीलाच वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक अशा सगळ्या गोष्टींचे आरोप केले होते, थोडक्यात तुमच्यावर जे जाळं टाकलं होतं ते जाळे ते स्वतःच अडकलेत असं वाटते तुम्हाला या सगळ्या मतदारातून? मुळात लोकांना कळत होतं की कोण कसं आहे ते. फक्त ते इलेक्शन स्ट्रॅटेजी वापरत होते की समोरच्याकडे पैसे नाही म्हटलं लोक याच्याकडे जाणार नाही, समोरचा आर्थिक अडचण इतर सगळ्या गोष्टीत कुठंतरी बदनामी दाखवायची, वारकरी संप्रदायावर शिंतोडे उडवायचे, बैलगाडा क्षेत्रावर शिंतोडे उडवायचे आणि जेणेकरून ही लोक आले आपल्या जवळ आली नाही पाहिजे असं त्यांचा हेतू होता. आणि त्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीलाच आव्हान केलं होतं, आपल्या पत्रकारांना सांगितलं होतं की माझ्या तोडीचा समोर उमेदवारच नाही, परंतु त्यांच्या तोडीचं आहे की नाही हे या ठिकाणी सर्वसामान्य मतदारांनी दाखवून दिले. आणि जर त्यांनी पैशाचा वापर केला नसता तर त्यांना मतदानच पडलं असतं का नाही अशी शंका या ठिकाणी आम्हाला आहे. पुढचं विजन काय असणार आहे आपलं? पुढचं विजन जी तालुक्यातली महत्त्वाची कामं आहेत, पूर्व भागाला पाणी देणं, त्याचबरोबर पश्चिम भागामध्ये बुडीत बंधारे बांधणे, आदिवासी भागामध्ये पर्यटन करणे, आपले उपजिल्हा रुग्णालयाची जी आत्ता कामं आहेत ती करणे, नवीन प्रशासकीय इमारतीचं काम पूर्णत्वाकडे नेणे, ट्रॅफिकचा जो मुख्य प्रश्न आहे तो हे करणे, इंद्रायणी नदीचं प्रदूषणमुक्त करणे, खेड, आळंदी आणि चाकण ही तीनही शहरं या ठिकाणी त्यांना शुद्ध पाणी पुरवठा देणं आणि अंतर्गत भौतिकदृष्ट्या जे कामं आहेत ती पूर्ण करणे आणि युवकांना नोकऱ्या देणे, महिलांना स्वयंरोजगार देणे अशी अनेक कामं या ठिकाणी तालुक्यात प्रलंबित आहेत. एक एक करत या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन ही कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचा राहील. तब्बल 50 ते 60 हजाराचा विजय, इतका मोठा विजय आपल्यास अपेक्षित होता का? पहिल्या दिवसापासून आम्ही प्रचारामध्ये ज्यावेळेस आघाडी पाहिली आणि सर्व मतदारांचा आणि महिला भगिनींचा ज्यावेळेस पाहण्याचा किंवा त्या सभांना येण्याचा वेग पाहिला तर ज्या जाहीर सभा झाला त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातील सर्व मतदारांचं त्या ठिकाणी साथ होती. आणि या दृष्टिकोनातून आम्हाला पहिल्या दिवसापासूनच वाटलं होतं की 60-70 हजार मताच्या पुढं हे लीड नक्की जाईल. आणि मी आत्ताच सांगितलं की खऱ्या अर्थानं जर अर्थकारण झालं नसतं तर हे लीड 1 लाखाच्या पुढं सुद्धा गेलं असतं. एका बाजूला लाडकी बहीण योजनेपेक्षा देवदर्शन श्रेष्ठ ठरलं का खेड तालुक्यात? लाडकी बहीण योजनेचं आम्ही पूर्वीपासून स्वागतच केलं होतं, परंतु ही योजना इलेक्शनच्या निवडणूक निर्णय अधिकारी 18व्या फेरीचे उमेदवार नेहमी मिळालेली मते व 18व्या फेरीमध्ये मिळालेली मते 5 वर्ष जनतेच्या मनात जे होतं ते मतदानाने त्या ठिकाणी पूर्ण झालं. खेड तालुक्यातील जनतेने एकाच एक उमेदवारीला कौल देण्याचं पूर्ण ठरवलं होतं. एकाच तीनला जनता संभ्रमित होती, दबावत होती आणि तिला मोकळी वाट करून देणं हे आमच्या सगळ्यांचंच कर्तव्य होतं. त्यामुळे या निवडणुकीमध्ये माझ्या सकट ज्या ज्या माणसांनी माघार घेतली आणि बाबाजी काळेंना महाविकास आघाडीला पाठिंबा दिला मनापासून त्यांचे धन्यवाद देतो. आणि न भूतो न भविष्य खेड तालुक्यामध्ये आज आपण सगळे पाहत असाल 50 हजारच्या पुढे हे लीड मिळालेलं आहे. म्हणजे लोकसभेचा ट्रेड
खेड तालुक्याच्या जनतेने आहे तसा पकडला आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी मतदानाचा कौल देखील दिलेला आहे. त्यामुळं मनापासून खेड तालुक्याच्या जनतेचं महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने उमेदवार बाबाजी काळे यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. निश्चित भविष्याच्या काळामध्ये बाबाजी काळे या सगळ्यांच्या प्रश्नांना सोडवण्याचा ताकदीने प्रयत्न करतील. आम्ही सर्व मंडळी बाबाजींबरोबर आहोत. तालुका प्रमुख आपण काय सांगाल? तुम्ही सुरुवातीपासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते. विजयाची जशी तुमच्या आघाडीची आकडे समोर येत होती त्यावेळेला आम्ही 3 वेळा ते परत एकदा खात्री करत होतो की नेमकी खात्री करत होतो की एवढं मोठं मत कसं मिळेल. एवढ्या मोठ्या विजयाबद्दल काय सांगाल तुम्ही? तालुक्यातली जनता वाट पाहत होती की ह्या तालुक्यामध्ये ज्याला प्रतिनिधित्व द्यायचं आहे त्यासाठी टेक्निकली प्रॉब्लेम सर्वसामान्य जनतेपुढे येत होते आणि त्याचा प्रत्यय ह्या निवडणुकीमध्ये आला आहे. खऱ्या अर्थानं लोकशाहीला न्याय देण्याचं काम या तालुक्यातल्या जनतेने केलं आहे. 5 वर्षामध्ये किंबहुना 15 वर्षामध्ये प्रत्येकाला वाटत होतं की बाबा लोकशाहीप्रमाणे निवडणूक व्हावी, परंतु टेक्निकली त्याच्यात अडचणी येत होत्या, त्या आत्ता कळाल्या. या निवडणुकीमध्ये खेड तालुक्यामध्ये अंडर करंट जो म्हणतो तो प्रचंड होता. ज्वालामुखी या खाची दगदग खाली चाललेली होती, पण भूकंप 23 तारखेला होणार होता आणि तो निवडणुकीच्या निकालातून कळला आहे. प्रत्येकाने आता आपल्या आपल्या प्रतिनिधित्व करत असताना ह्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. हे या ठिकाणाहून सर्वसामान्य जनतेने निरोप दिला आहे की अतिरेक केल्यानंतर लोकशाहीला न्याय मिळण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे. 15 वर्ष जनतेने जे भोगलं त्याचं उत्तर जनतेला देण्याच्या निमित्तानं एक निमित्त मात्र म्हणून बाबाजी काळेंच्या माध्यमातून जनतेला श्वास मिळण्याचा एक विषय झालेला आहे. खऱ्या अर्थानं तालुक्यातल्या जनतेला मी धन्यवाद देतो. प्रत्येकजण म्हणायचा की लक्ष्मी पावली लक्ष्मी पावली, प्रचंड पैसा झाला, पण त्याच वेळेस सर्वसामान्य माणूस आतून म्हणायचा लक्ष्मी काही असू द्या, लोकशाहीचा विजय होणार आहे. आणि या निमित्तानं बाबाजी शेठच्या माध्यमातून लोकशाहीचा विजय झालेला आहे. बाबाजी शेठला आमच्या खेड तालुक्यातल्या तमाम जनतेच्या वतीने आमदारकीच्या शुभेच्छा देतो आणि मागच्या काळामध्ये 15 वर्षात ज्या चुका झालेल्या आहेत तुमच्या माध्यमातून या तालुक्याला चांगला निस्वार्थी आमदार मिळावा अशा प्रकारची शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी देतो.